तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. इथं माही झोपली आणि दुपारी आम्ही झोपलो होतो दोघी पण. ती पण गेली परीक्षेला, परीक्षेवरून आली आणि झोपली होती. तर पेपर देऊन आली, प्रज्ञाशोध परीक्षा होती. आणि इथं ह्यांनी बघा गहू आणून ठेवलाय. माईच्या पप्पांनी दूध आणलंय. आता मी चहा बनवते. हे बघा, ते येऊन झोपल्यात. मला चहा प्यायचा होता म्हणून म्हणलं दूध घेऊन या. दूध पण मरणाचं महाग झालंय. काय कसं लिटर आहे व? 66 रुपये लिटर दूध. 1 लिटर आणलं. गहू आणले. आत गव्हाचं दळण नीट करायचंय अजून. लगेच करू आहे चहा. तुम्ही पिणार आहेत का? तिला पुन्हा मागन मला चहा. चला आता मी जाते पाठीमाग. हे असं नाही यायचं सारखायला. इथं ठेवू का मोबाईल? नको, इथं वे. ऊन किती पडलंय ठळठळीत, आहे का नाही? माझी भांडी घासून ठेवलेली बाई इथं. तिथं त्यांचा डब्बा आहे रात्रीचा. पातेल्यात मी दूध तापवते आता. त्या दिवशी डाळ शिजायला घातली. ह्याची हरभऱ्याची डाळ शिजायला घातली. पातेल्याचं काय झालंय खालनं बघा. म्हणजे ही तसलं पातेलं नवीन घेतलेलं मी. ह्याच्यातच दूध टाकणार आहे मी आता. हे माझं चहाचं. ऊन आहे बाई मरणाचं. ह्याच्यावर मी पुळपुड झाकून ठेवले, बघितलं का? भाजी बटाट्याची थोडीच राहिली सकाळची. काय व्हायलंय? काय होतंय? काय दुखत आहे? दुखत आहे मी किती आनंदाने सांगताय, दुखत आहे. तर घ्या चहा मग आता मस्त पैकी. साथी अमृताचा साथ दे माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. चांदन चाहूल होती, दूर गेली भातुकली. कसायच्या कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. खरं वाटतंय का? बरं वाटतंय. माहीला ठेवला इथं उठल्यावर द्यायला. सगळ्यांनी चहा प्यायला. आता मी पण चहा घेते. तर आता मी करते भात. आणि भातासाठी बरं का इथं अद्रक आणि लसूण कुटते. अद्रक आणि लसूण कुटायला आणलाय. लसूण आणलाय वल्ला, त्यांनी वल्ला लसूण आणलाय. सोलता सोलत नाही. आणि जे हाय पहिला त्याच्यात एक पण कुडी निघत नाही. सगळं मेलेलाच लसूण निघतोय. आता इथं तांदूळ, मी हे रेशनचा तांदूळ आहे बरं का, त्याच तांदळाचा भात करणार आहे मी आता. तांदूळ निवडून घेतलंय चांगलं. आता कांदा चिरते आणि मस्त असा रेशनच्या तांदळाचा भात करते. कारण की गव्हाचं पीठ थोडं राहिले. गहू आणून ठेवले त्यांनी मगाशी. आणि मगाशीच नीट करत होते, पण म्हणले मी आता काही जात नाही. माहीनं मशीनमध्ये धुतलेले तिची कपडे वाळायला टाकल्यात. उद्याच्याला तिला शाळा आहे त्यामुळं. तर आता मी काय करते, भात करते. कारण पीठ दिवसभर उद्या चपात्या लागतात. उद्या काय भातावर कोण राहू शकत नाही. म्हणून आत्ता संध्याकाळी भात करते. 2-3 चपात्या शिल्लक आहेत आणखी, म्हणून थोडासा भात करते. ह्याच्यात बघा दूध आहे आणि ह्याच्यात थोडासा बटाटा आहे. तर त्यांनी काय म्हणलं, दूध आहे तर भात कर आणि बटाटा पण आहे, चपाती पण आहे. कोणाला जे खायचं आहे ते खाईल म्हणले. कारण उद्या महिला डब्याला भात देऊन असलं काही जमत नाही. तिला चपाती नाही. उद्या तुला डबा नाही द्यायचा, सकाळची शाळा आहे राव, आहे ना? हा, रुसली माही माझ्यावर आज, लय रुसली लय. हसती का बघा बरं. हसत सुद्धा नाही, एवढी रुसली.
तिला हसाई सुद्धा याय नाही, इतकं रुसली, हसाई सुद्धा याय नाही. बघा मग, असतं का कोण असं? कशामुळं माहित आहे का? मोबाईल का हातात दिला नाही म्हणून. तर मी तिला मोबाईल हातात देत नाही म्हणून ती रुसली माझ्यावर. तुझेच नाव बडबडणारी, तुझीच रे मी सोनपरी. कशी रुसली दिसली का तुम्हाला? हो का? चेहरा बघा तिचा चेहरा. हो, कितना खूबसूरत है ये चेहरा. थांबा तुम्हाला झूम करून दाखवते. अशी रुसती आता काय त्या रुसण्याला अर्थच नाही बाबा. लय रुसती. भात करते भात. बया लय तेल तापले. जिरे करत्या सगळं. अरे पोरे दूध आहे तिकडे तापायला घातले. हळू कर. किती ग माझं हाल झालं सांगू मी तुला. सावली निघून गेली पडवणी उन्हाला. आया दूध 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 दूध. बासराला सोडून बासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ये न माझे आई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग. 9 मासाचा गोळा तो ग पोटी वागविला, पोटी वागविला, पोटी वागविला. हाताचा पाळणा तिने त्याचा दिवा केला. भात माझा झाला आता. मस्तपैकी भात बनवते भात. जर हिरव्या मिरच्या हाई अशाच मोडते आता ह्याला. कशाला कुसकुडन तिकडं. मिरच्या काढून टाकतात भातातल्या कधीतरी. बस झाल्या. हा लय लाड करत नाही मी भाताचं. कुठल्याच कालवणाचं लय लाड करत नाही. लय लाड केलं की. तर इथं मी मस्त असा भात, रेशनच्या तांदळाचा भात करते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. थँक्यू सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मी काय बाकी कोणाकडे लक्ष देत नाही. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की सांगणार आहे की काय झालं आहे, कशामुळं काय. तर मी फक्त एवढंच ठरवलं आहे की स्वतःमध्ये आनंदी राहायचं, स्वतःला आनंदी ठेवायचं. आणि जी काय आपली घरातली कामं असेल ती रोजचे रोज ती तर करतच माणूस, पण स्वतःला आनंदी ठेवायचं. दुसऱ्यांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आता स्वतःकडे लक्ष द्यायचं. आपलं आयुष्यच किती आहे काय माहीत नाही, म्हणून तर स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि छान राहायचं आणि रोज आनंदी राहायचं आपलं. आणि काय वाटेल ते म्हणजे गाणी म्हणा काय म्हणा, मी जसं मला स्वतःला आवडेल तसं राहते. आणि जसं गाणी म्हणायला तसं वरडत असते घरात पण दिवसभर. असं नाही की शांत पण बसते, अजिबात नाही. आणि तुम्हाला माझी गाणी आवडतात त्यामुळं खरंच खूप मनापासून धन्यवाद सांगते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आता भाताबिताचं काही लय लाड करत बसत नाही बरं का मी. तसलं काय नसतं. जेवढं आहे तेवढंच टाकायचं भाजीला पण. लय लाड करत बसायचं नाही. त्यात पण समाधानी आणि आयुष्यात पण जेवढं आहे तेवढं मिळालंय तेवढ्या समाधानी आहे. जास्त म्हणजे हाऊ पण नाही कशाची काहीच नाही. जेवढं आहे तेवढ्यात एकदम समाधानी आहे. मस्त चांगलं 2 टाईम तर जेवण तर करतोय. बाकी अजून काय पाहिजे. तुला नाही खायचा बस. लोणचं द्यायचं का नको. मैं खाती हूँ भात. मला लय आवडतं. आणि लोणचं आईने दिलेलं लोणचं बघा.
कसं आहे दूध दे. काय देऊ दूध. दूध बरं माहीला दूध भात आवडतो. थोडा बटाटा तुला द्यायचा का बटाटा हा न ग ह्याच्यात आहे चपाती मागच्या डब्यात पण आहे चपाती. तर एवढं जेवायला आहे या जेवायला. उभा काढ नको ग व्हिडिओ आडवा धरा आडवा. तर चला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असं कुणाकुणाची लेकरं करतात की भातामध्ये पोह्यामध्ये जे असेल कोथिंबीर कढीपत्ता काही पण असू द्या कांद्या सकट सगळं बाहेर फेकून देतात. फक्त जेवढं खायचं तेवढंच खातात. वरणात सुद्धा तसं सगळ्या गोष्टी तसंच आहे. कुणाकुणाची लेकरं करतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. आमची माई तर काही खातच नाही असलं. तिला आवडत नाही कांदा आणि हे असलं खायला. आणि ती नुसतं भात खाते. आणि तिला घे म्हणलं होतं बटाटा चपाती तर म्हणली ती नाही खायचं मला. तिला दूध भात लय आवडतो असा फोडणीचा भात आणि त्याच्यात दूध टाकलं की ती दूध पिवळं होते तिला आवडते. तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.